झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। काय झालं? नाही आली. काय म्हणली? नाही आली. गप्पा बसा जरा. कवापासून बडवायलाय, थांबा जरा. आत्ते बोल की काय झालं? अगं दुर्गे, तिकडे काय बोलत उभी आहेस? या की इकडं. उतर. सुनबाई कुठं आहेत? ते मागून येतात काय का दुसऱ्या गाडीतून येतात? का त्यांचे आई वडील येतात त्यांना सोडायला? तसं असेल तर मग त्यांच्या जेवणाची पण तयारी करायला लागल. नाही म्हणजे आई किती दिवसांनी आपल्या घरी जेवायला येतात. धनाजी जा जेवणाची जरा तयारी कर, पंचपक्वान कर. सुनबाईंचे आई वडील येणार आहेत आपल्याकडं. आई कुठे आहे सुनबाई? थांब नानाजी, मग करूस पंचपक्वान्न. काय झालं आई? तू जेवणासाठी नाही का म्हणतेस? म्हणजे सुनबाई त्यांचे घरचे येणार आहेत ना? होय, नाही येणार कोणी. म्हणजे तू सुनबाईंना आणायला गेलतीस ना? होय, पण नाही आली सुनबाई. का पण? काय म्हणाले काय त्या? येत नाही म्हणली. दुर्गी गेलती तेव्हा पण नाही म्हणल्या, आता तू गेलीस तेव्हा पण नाही म्हणत्यात. पण म्हणजे कारण काय? त्यांचा राग अजून गेला नाही काय? हा काय म्हणल्या काय त्या? सांग की आई. तुला सांगितलं ना, नाही यायचं म्हणली ती. ताई अगं आता या बँडवाल्यांचं काय करायचं? घरी जावं हवं त्यांना. ए तुम्ही निघा रे, निघा. सुनबाई का नाही आल्या? वाईट झालं. काय झालं असेल नेमकं? म्हणजे एवढं दोन दोन वेळेला माणसं जाऊन भुवनेश्वरीने स्वतः दोघींना पाठवून अक्षरा येत नाहीये. काय मनात काय तिच्या? तिला असं वाटत असेल का की तूच तिला मास्तरीनबाई, तुम्हाला लय अवघड गेला असणार आहे बरं का आजीला नाही म्हणणं, माहिती आहे मला. पण बरं गेलं, आज तुम्ही जे गेले ते चांगलंच गेलं. काय गाई तू अशी गप का उभी आहेस? सांग की आम्हाला, सुनबाई का नाही आल्या? काय म्हणल्या त्या? आम्ही तुला म्हणलं होतं का नाही काय बी करून त्यांना घरला परत घेऊन ये म्हणून? नाही आम्हाला चांगलंच ठाव होतं त्या काय सहजासहजी येणार नाहीत. पण तू त्यांची समजूत काढशील, त्यांच्याशी नीट बोलशील, त्यांना घरला घेऊन येशील. त्या काय तुझा शब्द मोडणार नाहीत याची लई खात्री होती आम्हाला. म्हणून तर आम्ही तुझ्या फोनची पण वाट बघितली नाही. बँडवाल्यांना बोलवून ठेवलं, सुनबाईंच्या स्वागताची एवढी जंगी तयारी केलती. आमचा हिरमोड झालाय आई. पण तू बोल की आता, तू अशी गप का उभी आहेस? सांग की काय म्हणल्या त्या? ताई ताई अगं काय आत्ती काय झालं? काय झालं ताई? दुर्गे तुला दिसतंय ना आम्ही आईशी बोलतोय ते? अगं माफ कर ताई, पण आत्ती एकटीच आली, मास्तरीनबाई संकट नाही आली का बरं? म्हणजे मला लई टेन्शन आलं म्हणून विचारत्या. आत्या बोल की काय झालं?
आत्या तू बोलत का नाहीस? अगं मी आम्ही जेव्हा तिच्या घरी गेलते का नाही तेव्हा मी तिच्या घरच्यांशी लई प्रेमानं बोलले ग. मी हात जोडून विनंती केली त्यासनी. मी म्हणलं का तुमच्या मुलीला माझ्या बरोबर पाठवा, तिचं सासर तिकडे हाय, तिला संसार करू दे, म्हणजे जे काय झालंय ते विसरून जा आणि इथनं पुढे तिला काय बी त्रास होणार नाही याची गॅरंटी मी देते. पण त्यांनी काय बी ऐकलं नाही. मी तिच्या घरच्यांशी बोलले, नंतर त्या मास्तरनीशी बोलले. मला असं वाटलं ताई का ती मास्तरी माझं ऐकेल आणि माझ्या बरोबर येईल. नाहीच ग ताई, म्हणजे ती माझ्या बरोबर येईल म्हणजे मला असं वाटलं का अधिपतींवर तिचं प्रेम आहे. आपल्याला समजाच नाही तर माहितच आहे की का तिचं प्रेम आहे अधिपतींवर, तिच्या संसारावर, म्हणजे ती येईल. उलट ती मला काय म्हणली का तुम्ही बी जा आणि तुम्ही आणलेलं या आयराचं ताट बी घेऊन जा. अगं एवढा माज आलाय का नाही तिला, तर काय बी कळना झालंय बघ. तिला एवढा माज कुठनं आलाय आणि काय ताई. अगं मला वाटलं होतं का ती घरला येईल म्हणून परत, पण आता ती काय परत याची काय चिन्ह दिसत नाही बघ. आणि माझ्या बोलण्यात आणि आत्याच्या बोलण्यात फरक आहे ना, तर मला वाटलं का आत्या बरोबर तरी येईल ती, पण आलीच नाही बघ आत्या बरोबर बी. काय तिच्या मनात आहे देव जाणे. आत्या ती तुझ्याशी तरी काय तर बोलली का नाही? हा, झालं आमचं बोलणं, पण मग मगापासून तू अशी गप का उभी आहेस आई? सांग की आम्हाला काय म्हणले सुनबाई, का नाही आल्या ते तुझ्या बरोबर? अगं ती म्हणली मला यायचं नाही. का पण? काय कारण काय? अगं शाळा बंद करायचं म्हणलं ना मग तू, तो निर्णय काय तिला पटला नाही. बाळा, आज तुझ्या बाबांनी कमालच केली. त्यांना माझ्याशी डिरेक्टली बोलता आलं नाही म्हणून त्यांनी ओंकार भाऊजींकडून मला निरोप पाठवला. आणि नेमकं तुझ्या आजोबांनी मला तेच सांगितलं होतं. त्या दोघांनी जे सांगितलं ते मी केलं. आणि खरं सांगू, तुझे बाबा खूप खूप दूरदृष्टी असणार आहेत. पुढचा विचार करतात नेहमी. आत्ता काय करायचं याचा विचार करतातच, पण भविष्यात काय करायचं ह्याचं प्लॅनिंगही त्यांचं तयार असतं. त्यांचं शिक्षण खूप नाही आहे, पण त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे. आज तुझ्या आजोबांनी तुझ्या बाबांनी जे सांगितलं ते मी केलं. याचा इतका फायदा झालाय आपल्याला. सगळ्यात महत्वाचं, आपली शाळा सेफ झाली. माझ्या विद्यार्थ्यांचं शिक्षण बंद होणार नाही. ह्याच खूप खुश आहे. असे बाबा आणि मी आत्ता एकत्र नसलो तरी आम्ही मनाने एकत्र. बस आता लवकर आपण सगळे एकत्र राहूया एवढीच मी देवाकडे प्रार्थना करते. अक्षरा, काय ग? ठीक आहेस ना? हो ठीक आहे. नक्की? अगं हो ठीक आहे मी. काय झालं असं का विचारतेस? नाही, काय नाही, सहज विचारला. आई सहज नाही विचारतेस तू, काहीतरी झालंय. काय झालंय सांग मला. अगं ते आजी येऊन गेल्या आणि नंतर बाबांचं आणि तुझं बोलणं झालं ना, त्याचं काय? त्याचं तू टेन्शन घेतलं नाहीयेस ना आणि वाईट वाटलं नाही ना तुला? अगं नाही आई, मला काहीच वाईट वगैरे वाटलेलं नाहीये. अगं बाबांचा स्वभाव माहितीये ना तुला, मनात आलं ते बोलून मोकळे होतात ते. आणि आता कसं आहे ना, अधिपतींच्या फॅमिलीबद्दल मनात राग निर्माण झालेला आहे त्यांच्या. माहितीये ग आई, मला माहितीये. पण अक्षरा, मी तुला एक सांगू का, तुला जे योग्य वाटतं ना तेच तू करायचंस. हा, म्हणजे बाबा जे काही म्हणाले त्याचा राग मनात ठेवू नकोस, एवढंच माझं म्हणणं आहे तुला. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज